एमएमआरडीए बीकेसीतील भूखंड भाडेतत्वावर देणार आहे। बीकेसीतील 7 भूखंडातून एमएमआरडीएला आता 6000 कोटी मिळतील। भाडेतत्वावर देण्याकरता ई लिलाव होणार आहे। तब्बल 7 भूखंड 80 वर्षांकरता भाडेतत्वावर दिले जातील। एमएमआरडीए कडून वाणिज्य वापरासाठी म्हणून 4 भूखंड आणि रहिवासी वापराकरता 3 भूखंड भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकार आणि बीकेसीचा काही संबंध हा डायरेक्ट येत नाही। बीकेसी ही एक एमएमआरडीएनी केलेली संस्था आहे आणि बीकेसी मध्ये आपण प्लॉट नेहमीच विकतो आणि बीकेसी त्यासाठीच डेव्हलप केली आहे। माढा प्लॉट विकतो, सिडको प्लॉट विकतो, बीकेसी प्लॉट विकतो, एमआयडीसी मध्ये प्लॉट विकतो। आता हे कोण बुद्धिवंत आहे की यांना याची माहिती नाही की पुन्हा एकदा नरेटिव्ह सेट करणे। सत्तेसाठी एवढे म्हणजे भूक यांची एवढी आहे की बकासूरपेक्षा जास्त भूक यांची सत्तेची आहे। असं सांगण्याचं म्हणजे खोटं बोलण्याची इतके पुढे येऊन कसे खोटे बोलू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।